मॉर्निंग चर्च. आज एक विशेष दिवस आहे आणि आपण शाब्बात दिवस म्हणून आज पूर्ण जगामध्ये सेलिब्रेट केला जातो. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की जर आपण स्तुती आराधना जर आपण पाहिलं जगामध्ये की वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या देवांची स्तुती करतात, पण देवाने आपल्याला एक खास करून आजचा दिवस दिलेला आहे जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती आणि आराधना करण्यासाठी. जर आपण स्वर्गाचं जर आपण जर पाहायला गेलं तर तिथे पूर्ण जे वातावरण आहे त्या ठिकाणी एंजल्स आहेत, त्या ठिकाणी आपण पाहतो की एक स्तुती आणि भक्तीचा एक आस्वाद आपल्याला तिथं आपल्याला पाहता येईल. तर यावेळेस आपण अपेक्षा करूया की जेव्हा आपण स्तुती आराधना करणार आहे, देवाचं वचन म्हणतं की सर्व जे धर्मगुरू आहेत किंवा जे वरचे परमेश्वरासमोर नतमस्तक होतात आणि आपण देवासमोर जाऊया, प्रार्थना करूया की परमेश्वरा आमच्या स्तुती आराधनामध्ये तू सामील हो. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी. परमेश्वरा धन्यवाद देतो परमेश्वरा की आम्ही प्रार्थना करतो की परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की देवा तू एक अद्भुत असा परमेश्वर आहेस. आमच्या जीवनामध्ये ज्या साक्षी तू बनवलेल्या आहेस त्या अद्भुत आहेत परमेश्वरा. देवा आज स्वर्गामध्ये एकच नाव परमेश्वरा उंच आहे आणि विराजमान जो आहे तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवा आज आम्ही प्रार्थना करत आहे आणि म्हणत आहे प्रभू की तुझं गौरव होऊ दे परमेश्वरा, तुझं स्तुती आणि आराधना आमच्याद्वारे करून घेतोस परमेश्वरा, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. देवा तू स्तवनात वसणारा देव आहेस परमेश्वरा. देवा तू स्तुती आणि भक्तीवर विराजमान होणारा परमेश्वर आहे. देवा धन्यवाद देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. आमेन. मी एक वचन वाचत आहे, स्तोत्र संहिता 36वा अध्याय 7वं वचन. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानव जाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करते. तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल. तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील, कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पावतो. तुला ओळखणाऱ्यास तुझे वात्सल्य सरळ मनाच्या तुझे नीतिमत्व लागू दे. 9वं वचन म्हणतं, कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे आणि तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. तर 5वं वचन म्हणतं, हे परमेश्वरा तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे. तुझे सत्य गगनाला जाऊन भिडलेले आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो की अनेक स्तोत्रामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा त्या ठिकाणी गुणगान केलेलं आहे. तर आपण पहिलं गाणं गाणार आहे, मिलकर हम सभी येशू की स्तुती करेंगे. तर आपण जोरात टाळ्या वाजूया, परमेश्वराला गौरव देऊया. मिलकर हम सभी यीशु की स्तुति करे, रूह में गा गा कर, क्योंकि तू है प्रभु. हम सब मिलकर यीशु की स्तुति करे, रूह में गा गा के, क्योंकि तू है प्रभु. सारे मिलके नाचेंगे हम, डफली भी बजाएंगे हम, ऊंचे सुर में गाते हुए यीशुआ. वीणा भी बजाएंगे हम, नरसिंगा भी फूकेंगे हम, तेरा नाम लेते हुए यीशुआ. यीशुआ यीशुआ. तेरे लिए प्रभु हम झांझ बजाते हैं. तेरे सिंहासन के आगे झुक जाते हैं. ये जीवन तेरे चरणों में अर्पण है. सब कुछ भूल के पुकारे तुझे सारे
सारे मिलके नाचेंगे हम, डफली भी बजाएंगे हम, ऊंचे सुर में गाते हुए यीशुआ। वीणा भी बजाएंगे हम, नरसिंगा भी फूकेंगे हम, तेरा नाम लेते हुए यीशुआ, यीशुआ, यीशुआ। स्तुति प्रशंसा, स्तुति प्रशंसा की बलि हम लाए हैं, तुझको रिझाने तेरे घर आए हैं। तेरे आंगन में आनंद ही आनंद है, सब कुछ भूल के पुकारे तुझे। सारे मिलके नाचेंगे हम, डफली भी बजाएंगे हम, ऊंचे सुर में गाते हुए यीशुआ। वीणा भी बजाएंगे हम, नरसिंगा भी फूकेंगे हम, तेरा नाम लेते हुए यीशुआ, 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 यीशुआ। हा परमेश्वरा, आम्ही तुझं नाव उंचावतो परमेश्वरा, तुझं नावाचा आम्ही जय जयकार करतो परमेश्वरा. तुझ्यासाठी आम्ही वेगवेगळी वाद्य वाजून परमेश्वरा नेहमी तुझी स्तुती करत असतो परमेश्वरा. कारण तू आमच्यासाठी जे केलंय परमेश्वरा ते कदाचित आम्ही शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही, म्हणून आम्ही हा प्रकारे तुला स्तुती गौरव देतो परमेश्वरा. तू आमचा राजा आहे परमेश्वरा, जो प्रजेसाठी नेहमी लढलायस परमेश्वरा. आणि प्रभू परमेश्वरा, तू अनेक आशीर्वादाने आम्हाला तृप्त केलंस परमेश्वरा. तू आम्हाला कधी एकटं सोडलं नाही परमेश्वरा. तो मोठा त्याग केल्यावर परमेश्वरा तू जाताना सुद्धा आमच्यासाठी तो पवित्र आत्मा पाठवून गेला, ठेवून गेला परमेश्वरा. ह्यासाठी की आम्हाला कधीच कसली कमतरता होऊ नये, आम्ही ह्या जगामध्ये राहत असताना गोंधळून जाऊ नये परमेश्वरा. असं पवित्र आत्म्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देत आहे परमेश्वरा. आज मागत आहे प्रभू परमेश्वरा, तुझी आराधना करत असताना प्रभू प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा तुझ्या आत्म्याने तू भर परमेश्वरा, आणि एक नवीन विश्वासाने तू प्रत्येकाचं अंतकरण भरून टाक परमेश्वरा. आज तुझी आराधना करत असताना परमेश्वरा तू आमच्याशी बोल प्रभू. आणि मागत आहे की प्रभू परमेश्वरा तुझा आत्म्याचा वर्षाव, जे लोक हे व्हिडिओ पाहत असतील परमेश्वरा, जे तुझी स्तुती भक्ती करत असतील, प्रत्येकावर तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर परमेश्वरा. आणि तुझ्या प्रेरणेने सर्वांना जीवन जगता यावं असं तो होऊ दे परमेश्वरा. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक देवा. आपण आराधनामध्ये जात असताना ते आपण गाणं गाणार आहे, प्रभू परमेश्वर तू कितना भला आहे. देवाचं वचन म्हणतं की देव चांगला आहे आणि तो चांगलं तेच करतो. आणि त्या गाण्यामध्ये जे वर्ड आहे, कठीण समय में तू मजबूत गढ़ है, अंधेरी राह में तू उजियाला है. ओके. आणि पुढं म्हणतं की तू कहता है की नहीं छोडूंगा, तू कहता है नहीं ठुकराऊंगा. तर आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलेलं आहे की देवाने जे अभिवचन दिलेलं आहे ते त्याने नेहमी पूर्ण केलेलं आहे. मग ते आपण कठीण परिस्थितीमध्ये होतो, देवाने आपल्याला मदत केली. आजारामध्ये होतो, देवाने आपल्याला बरं केलेलं आहे. तर आपण देवाकडे हे जेव्हा गाणं गात आहे, आपण आपलं पूर्ण लक्ष आपण परमेश्वराकडे लावूया आणि ते गाणं गाऊया, प्रभू परमेश्वर तू कितना भला है, प्रभू तेरी भलाई सदा की है परमेश्वर. प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है. मेरा दिल तुझे धन्यवाद देता, मेरा प्राण तुझे
तुझे स्तुति देता। कठिन समय में तू मजबूत गढ़ है, अंधेरी राह में तू जियाला है। मेरी दुहाई तू सुनता, मेरा प्रभु कभी नहीं सोता। मेरा प्राण तुझे स्तुति देता। प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है। तू कहता है नहीं छोड़ूंगा, तू कहता है नहीं ठुकराऊंगा। तेरा हाथ मेरी अगुवाई करता, तेरा सामर्थ मुझे बल देता। मेरा प्राण तुझे स्तुति देता। प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है। प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा की है। पुढचं गाणं गाऊया, प्रभू आपके प्यार के सामने. ओके, आपण आपल्या हातानं उंच करूया, परमेश्वरासमोर आपण जाऊया. प्रभु आपके प्यार के सामने, आपकी पवित्रता के सामने, दुनिया की सब आशाएं मिट जाएगी मन में से. मेरी आवाज आपके पास आएगी, आपकी इच्छा मेरे जीवन में होगी. दुनिया की सब आशाएं मिट जाएगी मन में से. आराधना करता हूँ मैं, ये जीवन प्रभु प्रभु है तेरे लिए. आराधना करता हूँ मैं, ये जीवन प्रभु प्रभु है तेरे लिए. है जीवन प्रभु प्रभु है तेरे लिए.
है जीवन प्रभु प्रभु है तेरे लिए। देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा. देवा, आमच्या जीवनामध्ये सर्वात मोठी आशा तू आहेस देवा. धन्यवाद देतो प्रभू की आमच्या जीवनातल्या सर्व परमेश्वरा आशा संपतील परमेश्वरा, पण तुझी आशा जी आम्हाला तू दिलेली आहेस देवा ती कधीही न संपणारी आहे देवा. आमच्या जीवनामध्ये निराशा असतील देवा, आमच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती असतील परमेश्वरा, पण देवा आम्हाला ही गोष्ट माहिती आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त या सर्व परिस्थितीवर विजय मिळवलेला परमेश्वर आहे देवा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू आणि म्हणतो परमेश्वरा की आज आम्ही तुझ्या समोर, आज आम्ही नतमस्तक होतो देवा. आणि आम्ही म्हणतो प्रभू की तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव आणि परमेश्वरा धन्यवाद देतो की प्रभू तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस देवा. जे कोणी लोक ऐकत आहेत, जे कोणी लोक परमेश्वरा तुझ्या प्रार्थनेची परमेश्वरा उत्तराची वाट बघत आहे तेव्हा आज आम्ही प्रार्थना करत आहे, तू त्यांना उत्तर दे परमेश्वरा. तू अग्नीद्वारा उत्तर देणारा तू परमेश्वर आहेस देवा. देवा आज आम्ही प्रार्थना करत आहे आमच्या पूर्ण मंडळीला देवा, आज आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहे परमेश्वरा. जे लोक पाहत आहेत परमेश्वरा त्या व्यक्तींच्या परिवारामध्ये तू कार्य कर आणि अद्भुत प्रकारे परमेश्वरा देवा त्यांच्या समस्या तू सोडव परमेश्वरा. धन्यवाद देतो पुन्हा एकदा या वेळेसाठी. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. आणि आता ही जी वेळ आहे ती परमेश्वराला दान आणि दशमांश देण्याची वेळ आहे. अनेक जणांना दान आणि दशमांश दानार्पणाच्या पिशवीमध्ये देता येत नाही. या कारणाकरिता ऑनलाईन दान देण्यासाठी मंडळीच्या अकाउंटची डिटेल देत आहे. त्याचबरोबर पेटीएमची QR इमेज आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देत आहे, याकरिता की आपणा सगळ्यांना योग्य प्रकारे दान आणि दशमांश देता यावा. जर आपण या व्हिडिओवरचा QR कोड स्कॅन केला तर आपला दान आणि दशमांश देणं सोपं जाईल. परमेश्वरचं वचन आपल्याला म्हणतं की जो आनंदाने परमेश्वराला देतो त्याबद्दल परमेश्वराला आनंद आहे. त्यावेळेस आपण देवाचे उपकार मानणार आहोत की देवाने आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. देव तुम्हाला आशीर्वाद देव, सर्व आर्थिक समस्यामधून बाहेर काढो आणि त्याच्या नावाचं गौरव तुमच्या जीवनाच्या द्वारे हो. गुड मॉर्निंग चर्च. आनंद आहे की परत आपण परमेश्वरचं वचन ऐकत आहे आणि परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. आजची वेळ आज परमेश्वरच्या हाती देऊया. मग आपण प्रार्थना करूया. परमेश्वर आज उपकार मानते, धन्यवाद देते परमेश्वर आजच्या दिवसासाठी. परमेश्वर आज तुझी कृपा आमच्यावर असू दे परमेश्वर. आज आमचे अंतकरण तू तयार कर परमेश्वर. तुझं वचनाचं बीज असं पडत आहे परमेश्वर. आज परमेश्वर मागत आहे परमेश्वर तू कार्य कर परमेश्वर. आमचं जीवन बदल परमेश्वर. आम्हाला तुझं सारखा कर परमेश्वर. हा परमेश्वर आज तुझी पवित्र आत्माद्वारा तू बोल परमेश्वर. आणि परमेश्वर आज तुझी महिमासाठी तू मला वापर परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर. येशूच्या नावाने मागते म्हणतो ऐक. आमेन. आज या विषयावर मी बोलणार आहे ते आहे अंतःकरणाची मूर्ती. हे विषय मला खूप वर्षापूर्वी परमेश्वर जसं मला बोलला होता आणि मी काउन्सिलिंग कोर्स करत होते त्याच्यामध्ये परत ते विषय आला होता. तर असं वाटते की परमेश्वर आज आपल्या संगती काहीतरी बोलत आहे. तर आयडल्स ऑफ अ हार्ट, अंतःकरणाची मूर्ती. तर आज आपण जर बघितलं की आज आपल्या मनामध्ये विचार करूया काय विचार चालू आहे. मनामध्ये कुठली गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये चालत आहे. एक चित्र येईल तुमच्या समोर आणि तुम्ही बघा तुम्हाला काय वाटते की कुठले विचार तुमच्या मनामध्ये येत आहे सध्या. आज आपल्या मनामध्ये आपले कामाचा विचार असेल, आपले परिवारचा विचार असेल, आपल्या मुलांचा विचार असेल, आपलं पुढचं भविष्य, करिअर, कोणाबरोबर लग्न करणार आहे त्याचा विषय असेल. आज असं वाटत असेल की कुठली तरी आपल्याला काळजी आहे, आर्थिक समस्या आहे, आपण चिंता करत आहे, आपले संबंध चांगले नाहीये कोणाबरोबर तरी आपण मनामध्ये खूप राग ठेवलाय कोणाबद्दल किंवा आपल्या मनामध्ये कटुता आहे. आज आपण विचार करूया की आज काय विचार सतत आहे.
हल्ली मी जे विचार होते माझ्या मनामध्ये ते कामाच्या बाबतीत होते. आणि सतत मी सकाळी उठले की माझं काम, माझी शाळा, हे करायचंय, ते करायचंय, शाळेला गेले तेच, आले घरी तर तेच, रात्री झोपताना पण तेच. तर मला असं वाटत होतं की काहीतरी चुकलंय माझं. मी परमेश्वराचे विचार सोडून आपले जे कामाचे विचार आहेत त्याच्यावर जास्ती लक्ष देत होते. तर आज आपण काही गोष्टी शिकूया की आज जे विचार जे आपल्या मनामध्ये आहे ते आपण का आपल्या मनामध्ये ठेवलेलं आहे. कारण आपल्याला त्या गोष्टीबद्दल आपण खूप विचार, चिंता, काळजी करत आहे. हे विचार चांगले पण असेल, वाईट पण असेल. पण आज आपण जे काय शिकणार आहे, हेजेकिएलचे पुस्तक मध्ये 14वा अध्याय 1 ते 8 मध्ये काय वचन मी तुमच्या समोर वाचणार आहे. 3रं वचन म्हणते, मानव पुत्रा, या मनुष्याने आपल्या हृदयात आपल्या मूर्ती वागवल्या आहेत. आपल्या हृदयात काय ठेवलंय? मूर्ती ठेवल्या आहे. आणि त्याने आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रासमोर ठेवले आहे. असे लोकांना मी आपल्या प्रश्न विचारू देईल काय? तर आज आपल्या दिसून येते की हे वचन आपल्याला सांगत आहे आपल्या हृदयामध्ये आपण मूर्ती. तर मी विचार करत होते की कुठली मूर्ती आपण आपल्या हृदयात ठेवली आहे. आणि 2रं वचन म्हणते की सर्व आपल्या मूर्तीमुळे मला परके झाले आहात. खरोखर आपलं देवाला आपण ते स्थान दिलं नाहीये, पण हे जी मूर्ती आहे त्याला आपण मोठं स्थान दिलं आहे. जसं आपल्या डोळ्यासमोर हे एक अडखळण आहे. मला एक चित्र मिळाला होता, ते खरोखर आजची परिस्थितीला जोडून आहे. आपण हल्ली तर मोबाईलवर इतकं वेळ घालवत आहे की आपल्याला देवासाठी वेळ नाहीये. आपल्याला माहिती आहे हे मुद्दा की किती वेळा आपल्या घरामध्ये बघतो, सगळे आपले मोबाईलमध्ये व्यस्त असतात. एकमेकाबरोबर आपण बोलत नाही. तसंच आपण देवाबरोबर पण केलं आहे. तर प्रभूचं वचन आहे की परमेश्वर म्हणतो 6व्या वचन मध्ये की मागे फिरा, आपले मूर्तीपासून फिरा. तर अनेक मूर्ती आपले हृदयात असेल, आपल्या अंतकरणामध्ये असेल. ही मूर्ती म्हणजे काय आहे? ही मूर्ती जे काही गोष्टी आपण परमेश्वरची जागा देतो, ज्या गोष्टीला परमेश्वरची जागा देतो, ते एक मूर्ती होते. खरोखरची मूर्ती पण असेल. आपल्याला माहित आहे मोशे आणि इस्रायली लोक होते. जेव्हा मोशे डोंगरामध्ये गेला आणि लोकांनी एक सोन्याचा वासरू केला आणि त्याची पूजा करायला लागले. मग देवाला खूप दुःख झाला. आणि आपण बघतो की आज अनेक विचार आपल्या जीवनामध्ये आहे, अनेक कृती आपण करतो ज्याच्यामध्ये आपण परमेश्वराला प्रथम स्थान देत नाही. खरं जे योग्य क्रम जे स्तुती आणि भक्तीचा आहे किंवा ज्याला आपण भक्ती करतो, ते अनुवादचे पुस्तक मध्ये 5वा अध्याय 7 आणि 8 वचन आहे. ते आपण म्हणतो की 10 आज्ञा. 10 आज्ञामधले पहिले 2 आज्ञा काय म्हणते? 7वं वचन आहे, माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. तर आज परमेश्वर एक जीवन देव आहे आणि त्याची इच्छा नाही की दुसरा कोण व्यक्ती किंवा गोष्टी त्याचं स्थान घ्यावं. 2रं वचन म्हणते की 2री आज्ञा आहे 8व्या वचन मध्ये की तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस. परमेश्वर आपला ईर्षावान देव आहे. तो ईर्षावान आहे. त्याची ईर्षा एक पवित्र ईर्षा आहे. त्याची इच्छा नाही आहे की कोणी परमेश्वरची जागा घ्यावी. तर आज आपण बघतो की परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो आणि त्याची इच्छा आहे की आपण त्याची भक्ती करावी पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने. तर आज आपण हे बघूया की आपल्या जीवनामध्ये कोणी स्थान घेतलं आहे काय परमेश्वरची ऐवजी. तर काही गोष्टी आपण शिकणार आहे. 2 तिमोथी 3रा अध्याय 1 ते 4 वचन मध्ये म्हटले की शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे? शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. आता शेवटचे काळ आहे, कठीण दिवस येतील. कारण माणसे स्वार्थी, स्वतःचा स्वार्थ बघणारे, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मान देणारे, उपकार न स्मरणारे, अपवित्र,
देवावर प्रेम करण्याच्या ऐवजी ते सुखविलासी आहे, त्यांना ते आवड आहे सुखविलासी. तर ह्या मुद्द्यावर आपण काय काय गोष्टी आपण शिकणार आहे. परमेश्वरचे एक वचन सांगते की शेवटच्या दिवशी आपलं प्रेम थंड होणार आहे. तर विचार करूया भावानो बहिणीनो की आज आपण खरोखर आपण देवावर प्रेम करतो का, देवाला आपण प्रथम स्थान दिलं आहे का. तर आपण 4 मुद्दे बघणार आहे की कुठली गोष्टी आपली जीवनामध्ये आपण मूर्तीसारखं केलं आहे. आपल्या हृदयाची मूर्ती, अंतःकरणाची मूर्ती. पहिली गोष्ट आहे की ते स्वतःला स्वार्थी होणार आहे, स्वतःवर प्रेम करणारे आहे. खरोखर आपण बघतो की आपण स्वतः आपल्यावर खूप प्रेम करतो. कुठला फोटो असेल, लग्नाचा असेल, आपण काय बघतो, स्वतःला पहिलं बघतो, है ना. तर आपण बघतो की आपण स्वतःबद्दल खूप विचार करतो की मी काय खाणार आहे, काय घालणार आहे. आपल्याला फॅशन, ब्रँड, कुठला ट्रेंड आहे, कुठली हेअरस्टाईल आहे, आपल्या स्वतःबद्दल खूप विचार करतो. मी कुठलं जेवण, सतत आपण आपल्या जीवनामध्ये जेवणाचा खूप उल्लेख असते. आपण सतत जेवणाबद्दल बोलत असतो किंवा आपण खायला खूप आवडतो, सारखे हॉटेलला जात असतो. त्याच्यामध्ये काय वाईट नाहीये, चांगले कपडे घालणं, चांगलं जेवण जेवणं, पण सतत ते गोष्टी आपले विचार की मी कसं दिसते, मी कशी आहे, माझी प्रतिष्ठा, सगळ्या गोष्टी. तर आज परमेश्वरचं वचन आहे, आपल्याला माहित आहे की परमेश्वरने म्हटले की तू माझ्यावर प्रेम कर, सर्व अंतःकरण, जीवाने, शक्तीने तू माझ्यावर प्रेम कर. पण आपण काय करतो, सर्व जीवाने, शक्तीने आपण स्वतःला खूप प्रेम करतो. तर आपण देवावर प्रेम करण्यापेक्षा आपण स्वतःला आपण प्रेम करायला लागलो आहे. करावं, आपल्याबद्दल चांगलं मत असावं. तर पण आपण इतकं आपल्याबद्दल हे विचार करतो, आपल्याकडे भरपूर गोष्टी आहे, भरपूर कपडे, तरी पण असं वाटते नाही अजून घ्यायला पाहिजे. स्त्रियांना तर खूप आवडते की अरे माझ्याकडे ड्रेसच नाहीये, मला अजून पाहिजे. तर आपण बघतो की आपल्याला आपले स्वतःचे बद्दल खूप विचार करतो. पण आज आपल्या हृदयामध्ये देवाला आपण स्थान दिलं आहे काय, आपल्या अंतःकरणापासून आपण देवाला प्रेम करत आहे का. खरोखर आपल्याला वाटते की नाही आपण कुठेतरी परमेश्वराला हृदयामध्ये एक बाजूला एक स्थान दिलं आहे, पण परमेश्वर आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान घेतलं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणते की त्याच्यामध्ये की पैशेबद्दल ते प्रेमी होतील, लवर्स ऑफ मनी. मत्ते 6:21 मध्ये म्हणते, कारण जिथे तुझं धन आहे तिथे तुझं मनही लागेल. जिथे धन तिथे मन. आपल्याला माहिती आहे की आपले बँकेतून जर पैसे काढले असेल, तिजोरीमध्ये ठेवले असेल आणि आपण कुठेतरी फिरायला गेले असेल किंवा चर्चला गेले असेल, पण ते विचार करणार आपण, अरे तिजोरीमध्ये ठेवलंय, घर लॉक आहे, कोण चोर तरी येऊन घेऊन तर नाही जाणार काय. मग आपल्या देवाकडे लक्ष नाहीये, आपल्या पैशाकडे लक्ष आहे. पैसे चांगले आहे, आपण उदरनिर्वाहासाठी आपल्याला लागते आणि आपण जे बँकेत ठेवतो किंवा इन्व्हेस्ट करतो ते चांगली गोष्ट आहे. पण सतत पैशाने जसं अंतःकरणामध्ये ते जास्ती जागा घेतली आहे. तर आपल्याला वाटते की आपला सतत आपले मनामध्ये पैशाबद्दल गोष्टी असते. मग ते मत्ते 6:24 मध्ये कोणी 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसरेवर प्रीती करेल. तर एकावर निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. तर आपल्याला आपल्या मनामध्ये सारखं ही गोष्टी आहे की पैसा पैसा पैसा. पण परमेश्वर म्हणत आहे की तो आपल्याला सगळं काय देईन. मत्ते 7:33 मध्ये म्हटले की तू माझी राज्याची आणि धार्मिकताची शोध कर. तर आज परमेश्वर म्हटलंय की तू काळजी करू नको, मी तुला सर्व तुझी गरजा आहे परिपूर्ण करेल. तर आज आपल्याला परमेश्वरकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपली सुरक्षता आज आपल्या देवावर आहे, आपल्या पैशावर, धन, मालमत्ता त्याच्यावर नाही आहे. तर आज आपली जी सिक्युरिटी आहे तो परमेश्वर आहे. परमेश्वर वचन म्हणते तू काळजी करू नको. ते इंग्लिशमध्ये म्हटलंय की ही विल सप्लाय ऑल युअर नीड्स, तुमची गरजा सगळं पूर्ण करेल. तर आज आपलं लक्ष परमेश्वरकडे असावं, आपल्या हृदयामध्ये हे पैशाची मूर्ती नसावी. तिसरी गोष्ट आहे
ते म्हणते लव्हर्स ऑफ प्लेजर या एंटरटेनमेंट, सुख विलासी म्हटलंय, सुख विलासी. खरोखर आपण आपले सुखासाठी किंवा प्लेजर, आनंदासाठी खूप काही गोष्टी करत असतो. सध्या तरी आपण सोशल मीडियामध्ये आहे, व्हॉट्सअप आहे, मोबाईल आहे, फेसबुक आहे, तर आपण ते आपल्याला आनंद वाटते की जास्तीत जास्त वेळ आपण काय करतो, मोबाईलवर असतो, फेसबुकवर असतो, पण आपण परमेश्वराला ते वेळ देत नाहीये. तर आपलं नक्कीच आपल्याला मोबाईलची गरज आहे, कारण आता ऑनलाईन पेमेंट, भरपूर गोष्टी आपल्याला मोबाईल थ्रू करता येते, त्याचा सदुपयोग आहे, पण दुरुपयोग पण आहे. सध्या आपण मोबाईल आणि ह्याच्यातून ऑनलाईन आहे, पण परमेश्वरपासून आपण ऑफलाईन आहे. तर आज परमेश्वरमध्ये आपलं ऑनलाईन पाहिजे. आज आपण बघतो की सध्या तरी IPLची मॅच चालू आहे, तर आपली टीम आपण निवडलेली आहे, तसं वाटतं की आपली टीम जिंकावी. तर आपलं लक्ष सगळं IPL क्रिकेट मॅच कडे आहे. मला आठवते की एक व्यक्ती आमची सेल मीटिंग मध्ये येत होती खूप पूर्वी, आणि त्याचा भाऊ असा क्रिकेट मॅच बघत होता, आणि ते क्रिकेट मॅच बघताना ते काय झालं की त्याची जी टीम होती ती हारली, आणि ते सोफावरच त्याला अटॅक आला आणि तो मेला. आणि आपल्याला म्हणजे त्याचं हृदय कुठे होता, इतकं ते अंतःकरणामध्ये ते क्रिकेट आणि त्याची आवड होती, आणि त्याला खूप दुःख झाला की त्याची टीम हारली. इतकं तो त्याच्यामध्ये गुंग झाला होता, किंवा त्याच्यामध्ये त्यानं प्रथम स्थान घेतलं होतं की त्याला इतकं परिणाम झाला त्याच्यावर. आज आपल्याला स्वतःचे सुखासाठी, एंटरटेनमेंटसाठी आपलं असं वाटतं की खूप पार्टी करतात, खूप असं वाटतं की बाहेर जावा. चांगली गोष्ट आहे, आपल्या परिवारावर जायला पाहिजे, संगती जायला पाहिजे, आपण लोकांना बोलवायला पाहिजे, पण ते गोष्टी जे स्वतःबद्दल एंटरटेनमेंट जे आपण म्हणतो किंवा सुखविलासी, ते परमेश्वर वचन सांगते, त्यांनी आपलं अंतःकरण ते घेरलं आहे किंवा त्याचं स्थान घेतलं आहे. चौथी गोष्ट आपण बघू शकतो की कुवासना किंवा इव्हिल डिझायर्स. ते परमेश्वर वचन खूप आपल्याला सांगते की अशी कुठली गोष्ट आहे जी मूर्तीसारखी आहे. कलसेकरास पत्र 3 अध्याय 5 वचन म्हणते, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगलपणा, काम वासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्ती पूजा म्हणावे, हे जीवे मारा. हे मूर्तीपूजा सारखी आहे. जे काय आपल्या जीवनामध्ये अशी गोष्टी आहे जे अमंगल आहे, असे विचार आहे, वासना आहे, तर हे गोष्टी परमेश्वर म्हणते, कारण हे काय असतात, एक विचारामध्ये ती गोष्टी येते. मनुष्य कसं असतं, हे वासनाचे जे चुकीची इच्छा आहे त्याच्यामध्ये ते विचारात असतो, आणि त्याला इच्छा होते, आणि त्या गोष्टीमध्ये तो पडतो. तर आपल्याला आज आपल्या जीवनामध्ये कुठली इच्छा आपल्या जीवनामध्ये आहे, जर ह्या गोष्टीने आपलं अंतःकरण त्याने घेरलं आहे किंवा ते जास्ती ऑक्युपाय केलं आहे, तर आज आपण शिकतो की आपल्याला दैवी इच्छा, आज आपली दैवी इच्छा आहे का, देव काय म्हणत आहे, त्याची इच्छा काय आहे, आपल्याला त्याची इच्छाप्रमाणे चालत आहे काय. परमेश्वराची योजना आपल्यासाठी खूप चांगली आहे, आणि त्याने आपल्याला निवडलेलं आहे त्या कार्यासाठी, पण आपण जे जगी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपल्यामध्ये जास्ती आहे. तर आज आपल्याला ह्या गोष्टी जे आपण 4 गोष्टी आपण शिकले की आपण स्वतःवर खूप प्रेम करतो, आणि पैशावर खूप प्रेम करतो, नंतर आपल्याला एंटरटेनमेंट, प्लेजर ते पाहिजे. नंतर आपण बघतो की कुवासना, जी चुकीची इच्छा आहे, ते आपल्या मनामध्ये ते आहे, ते मूर्तीसारखी आहे. परमेश्वर याच्यामध्ये काय शिकवत आहेत, आणि 4 गोष्टी शिकूया की आपल्याला हे गोष्टी कशा आपण टाळू शकतो आणि देवाला प्रथम स्थान देऊ शकतो. पहिली गोष्ट आहे की लक्ष. आज आपलं लक्ष स्वर्गाकडे असावा, पृथ्वीकडे नव्हे. तर फोकस ऑन द थिंग्स अबव, नॉट द थिंग्स बिलो. कलसेकरात मध्ये 3 अध्याय 1 आणि 2 वचन म्हणते, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहेत,
तर ख्रिस्त देवाचे उजवीकडे जिथे बसला आहे तिथे वरील गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करा. वरील गोष्टी. आणि म्हटले की वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. परमेश्वर म्हणत आहे की वरील गोष्टी कोण आहे? परमेश्वरची गोष्टी आहे, स्वर्गाची गोष्टी आहे. परमेश्वर म्हटले की तुझी इच्छा जसं स्वर्गामध्ये तसं पृथ्वीमध्ये हो. म्हणजे जे देवाची इच्छा आहे. तर आज आपण काय करत आहे? खाली बघत आहे, सारखं पृथ्वीकडे बघत आहे. पण आज परमेश्वर म्हणते तू स्वर्गाकडे बघ, माझी इच्छा काय आहे, माझी इच्छा जाणून घेऊ. आज आपलं लक्ष परमेश्वरकडे असावं, आपले डोळे नेत्र परमेश्वरकडे असावे. कारण खूप लक्ष आपण पृथ्वी आणि जगची गोष्टीमध्ये आपण देत आहे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला आपले अंतःकरण परमेश्वरच्या वचनामध्ये भरायला पाहिजे. इमॅजिन करा की एक मडका आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी भरलेली आहे, जे चुकीचे आहे ते पहिला ओथायला पाहिजे. आणि देवाची गोष्टीमध्ये आपण जास्ती परिपूर्ण असले पाहिजे, भरले गेले पाहिजे. कलसेकरा 3:16 मध्ये म्हणते की ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. तर आज काय आपल्या अंतःकरणामध्ये आहे? ख्रिस्ताचं वचन आहे का? आपण बायबल वाचत आहे का? आपण कधी कधी आपलं हे मेसेज रेकॉर्ड केले जातात, किती लोक बघतात? तर आज आपल्याला अंतःकरण आपलं जे हृदयामध्ये जे मूर्ती आहे त्याला काढायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपलं परमेश्वर वचन भरलं पाहिजे. तर विचार करूया की आज कुठली गोष्टीने आपण आपले अंतःकरण भरत आहे. तिसरी गोष्ट आहे की आपले मनाचे नवीकरण कर. सगळी गोष्टी आपल्या मनामध्ये गोष्टी चालत असतात, आपले सगळे विचार. रिन्यू युअर माइंड. परमेश्वर वचन कहते रिन्यू युअर माइंड. मनाचे नवीकरण कर. अजून गोष्टी, जुनी गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहे. रोमकरास 12:2 म्हणते देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाचे नवीकरण, स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपलं मन, आपला विचार, आपले जुनी गोष्टी जे आपल्या मनामध्ये आहे, जे काय आपण विचार करत असतो, भरपूर गोष्टी आपल्या जीवनामध्ये विचारातून येते. आपण जे आहो आपले विचार कधी चांगले होणार आहे? जेव्हा देवाची गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणार आहे. परमेश्वरचे वचन आपलं ज्ञान आणि बुद्धी देतात. आणि आपण आपलं जे मन आहे, आपलं मनाचं जे विचार आहे ते जुने विचार सोडून द्यायला पाहिजे. आपल्यामध्ये बदल असला पाहिजे. त्याच रटाळ गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात. आपल्या जीवनामध्ये कशी प्रगती होणार आहे? तर आज आपल्याला मागूया की परमेश्वर आज तुम्हाला मन दे, एक नवीन मन दे. जुनी गोष्टी तू काढून टाक. परत चौथी गोष्ट आपण बघतो की जुना मनुष्य काढून नवीन मनुष्य परिधान कर. इफिसकरास 4:22 मध्ये म्हटले ते असे की तुमचे पूर्वीचे आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. आपला अजून जुना मनुष्य आहे का? आपण येशू ख्रिस्तामध्ये आले आहे, परमेश्वराला स्वीकारलं आहे, पण असं वाटते अजून काही गोष्टी आपले जीवनामध्ये आहे जे जुना मनुष्य आपल्याला नवीन व्हायला पाहिजे होते, पण जुना मनुष्य अजून आपल्या जीवनामध्ये आहे. आपल्यामध्ये तेच राग आहेत, तेच गोष्टी आहे. आपल्या जीवनामध्ये आपण बदल केले नाहीये. तो कपटाचे वासनाने युक्त असून त्याला नाश होत आहे. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व, पवित्र ह्याने युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेले नवीन मनुष्य धारण करावं. जुना मनुष्य आज आपल्यामध्ये जर असेल तर आज परमेश्वरकडे जाऊया आणि म्हणूया की मला तू नवीन कर परमेश्वर. आपण अनेक गोष्टी आपण नवीन घेत असतो. आपले कपडे जुने झाले तर आपण नवीन कपडे घेतो. आपले चप्पल किंवा जुते जुने झाले तर नवीन घेतो. आपला मोबाईल जुना झाला तर नवीन मोबाईल घेतो. सगळे अपग्रेडेड लेटेस्ट मॉडेल घेत असतो. आपली गाडी जुनी झाली तर आपण नवीन गाडी घेतो. बाबा स्वतःचा विचार करत नाही. स्वतःचं जे जीव आहे, अंतःकरण आहे ते अजूनही जुनं आहे. तर आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपल्याला बदल करण्याची गरज आहे. आज आपल्याला
जे गोष्टी एक मूर्तीसारखी आपल्या अंतःकरणामध्ये आहे त्याला त्यागायला पाहिजे. आपल्या मनाचे विचार नवीन करण्याची गरज आहे. आपल्याला नवीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये घेण्याची गरज आहे. कोणी आजारी असेल तर आपण बघतो की अरे मला ताप आलाय, सध्या तरी आपल्या जे परिस्थिती आपल्याला माहित आहे तर आपण टेस्टिंग करायला जातो की मला हे रोग झालाय का. तर आज आपलं अंतःकरणाचं एक टेस्ट करूया की आपल्या हृदयाची मूर्ती काय आहे. ज्या गोष्टी, पहिली गोष्टी आहे की ज्याच्यावर आपण भावनिक रीतीने आपण जोडले गेले आहे, इमोशनल अटॅचमेंट म्हणतो. कुठली गोष्ट आहे जी आपण भावनिक रीतीने आपण जोडले गेले आहे. दुसरी गोष्ट, कुठली गोष्टीवर आपण जास्तीत विचार करत असतो, ते एखाद्या वेळी आपली हृदयातली मूर्ती असेल, जास्तीत विचार. तिसरी गोष्ट, कुठली गोष्टीला आपण प्राधान्य देतो त्याचा विचार करा. चौथी गोष्ट, आपण सकाळी उठतो, कुठली गोष्टीचा विचार येते आपल्या मनात. लहान मुलं असतात, आपण रात्री झोपताना कधी ते अम्मू असते, तिला माहित असते की सकाळी आम्ही काहीतरी एक खेळणी देणार होते, सकाळी उठली की तेच विचारते. तर आपण पण सकाळी उठल्यावर काय विचार करतो. जेव्हा आपण चर्चा करतो, कुठल्या विषयावर आपण चर्चा करतो, विचार करा. जर डोळे तुम्ही बंद केले, आपण डोळे बंद करूया, कुठला विचार येत आहे आता सध्या. हे विचार, हे बोलण्याची, चर्चा करण्याची गोष्ट, आणि हे सगळं आपण त्याच्यातून आपल्याला कळेल की आपण परमेश्वराला दुय्यम स्थान दिलं आहे. आज आपल्याला परमेश्वरकडे जाण्याची गरज आहे. आज परमेश्वर वाट बघत आहे आपल्या मुलांसाठी की मला माझ्या मुलांसाठी बोलायचं आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करायचं आहे. जसं परमेश्वर आपण बाजूला टाकलं आहे, तर आज परमेश्वरकडे जाऊया. तो परमेश्वर येशू ख्रिस्त आपल्या पापासाठी मेला, पुरला गेला, परत उठला. तो आपल्याला पाप मुक्त करण्यासाठी तो आलेला आहे. त्याची इच्छा की आपण त्यांच्याबरोबर संवाद करावं, बोलावं. तर आज आपल्याला परमेश्वराला आपला अंतःकरण देण्याची गरज आहे. परमेश्वरकडे क्षमा मागण्याची गरज आहे. आज तो क्षमा करणारा देव आहे. परमेश्वराला मागूया की खरोखर माझ्या अंतःकरणामध्ये अशी गोष्टी जे तुझे पासून नव्हती ती आलेली आहे. तर आज पहिली गोष्ट आपण जे शिकले होते, आपण वरची गोष्ट, जी परमेश्वरची गोष्ट आहे त्याच्यावर आपण लक्ष देऊया. आपल्या मनाचे नवीकरण करूया. आपण जुना मनुष्य टाकून एक नवीन मनुष्य सारखं आपण परिधान करूया आणि त्याचे विचार, त्याची गोष्टी करूया आणि मागूया की परमेश्वर आज तू माझ्या जीवनामध्ये तू प्रथम स्थान घे. आज आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वरकडे आपलं जीवन समर्पित करूया. सगळे हात जोडूया आणि डोळे मिटूया आणि परमेश्वरकडे अंतःकरणापासून प्रार्थना करूया. हा परमेश्वर, आज उपकार मानते परमेश्वर. आमच्या हृदयामध्ये भरपूर मूर्ती आहे परमेश्वर. आज ते मूर्तीने आमचं परमेश्वर मन भरलेलं आहे परमेश्वर. पण तुला आम्ही प्रथम स्थान दिलं नाहीये परमेश्वर. आमचे विचार, आमची कृती परमेश्वर, आमची चिंता, आमची काळजी परमेश्वर. हो परमेश्वर, आज अशी गोष्टी जे परमेश्वर आम्हाला मोहात पाडते परमेश्वर, जे काय परमेश्वर तू परमेश्वर तू कार्य कर परमेश्वर आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर. आज आम्ही तुझी क्षमा मागतो परमेश्वर. खरोखर आमचे अंतःकरण तू शुद्ध कर परमेश्वर. तुझी पवित्र आत्माने तू भर परमेश्वर. तू आमची क्षमा कर परमेश्वर. आज आम्ही वचन वाचायचं सोडले असेल तर आम्ही परमेश्वर आम्ही परत स्टार्ट करूया परमेश्वर. आज आम्ही तुला वेळ देत नसेल, मनन करत नसेल तर आम्हाला परत ते गोष्टी तू दे परमेश्वर. आमचं प्रेम तुझ्याबद्दल थंडावलं असेल परमेश्वर तर तू जे प्रेमाने तो आम्हाला भर परमेश्वर. आज आम्ही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने, शक्तीने तुझ्यावर प्रेम करावं परमेश्वर. हा परमेश्वर, आज तू मला परमेश्वर वचनातून बोलत आहे परमेश्वर की हे सगळ्या गोष्टीचा तू त्याग कर परमेश्वर. आणि परमेश्वर जे वरील गोष्टी आहे परमेश्वर त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊन परमेश्वर तुझी गोष्टी आमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त असू दे परमेश्वर.
हा तुझे परमेश्वर पवित्र आत्माने तू स्पर्श कर परमेश्वर, आम्हाला बदल परमेश्वर. हा परमेश्वर आज तू मला नवीन कर परमेश्वर, नवीन विचार, नवीन अंतकरण, नवीन कृती परमेश्वर. आज धन्यवाद देते परमेश्वर की आज तू आमच्या संगती बोलला आहे परमेश्वर. त्यासाठी आम्ही उपकार मानते, धन्यवाद देते परमेश्वर. येशूच्या नावाने मागत आहे, म्हणतो ऐक. आमेन. थँक्यू.